राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, भरपूर ताईंनी दादाने अशा कमेंट केल्या, दादा डोक्यामध्ये ना प्रचंड कोंडा झालेला आहे आणि त्यांनी केसामधील कोंड्यासाठी हजारो रुपये खर्च केलेला आहे, तरी कोंडा जात नाही. जास्त कोंडा वाढत आहे पण कमी काय होत नाही. तर मंडळी, काय असतं, निसर्गामध्ये सगळे झाडं असतात, सगळ्या वनस्पत्या असतात, पण त्याची आपल्याला ओळख नसते. आपलं जर शरीर व्यवस्थित ठेवायचं असेल ना, तर तुम्ही ह्या कडुलिंबाच्या झाडाला कधीच विसरू नका. मंडळी, पूर्वी काय कोलगेट नव्हते, ब्रश नव्हते. आपले जुनी लोक लिंबाच्या काडीने दात घासायच्या आणि त्यांचे दात कधीच पिडत नव्हते, तोंडाचा वास येत नव्हता. दात म्हणजे आपले मजबूत राहायचे या कडुलिंबाच्या काड्यांनी. तर चला, वेळ न लावता मी तुम्हाला आहे ना केसातील कोंडा कसा नष्ट करायचा ना ते लगेच दाखवतो आणि सांगतो. मंडळी, आजकाल आहे ना तुमच्या दादाचं तुम्हाला थोडासा राग येईन, पण माणसाला काहीच कळत नाही झालेलं. हे जनावर बघा किती हुशार आहेत. ह्या मेंढ्या आहेत, ह्या आठवणीने या कडुनिंबाचा पाला खातात. त्याचं कारण असं, शेळ्या खातात, मेंढ्या खातात. हे प्राकृतिक आहे, हे निसर्गच आहे. आता यांच्या जर पोटामध्ये हा पाला गेला ना, त्यांच्या पोटातील सगळे जंतू जे असतील ना ते सगळे मरतील. तसं माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा 3 महिन्याला जंत हे पडतच असतात. म्हणून तर आपल्या लहान मुलांच्या आहे ना तोंडावर आहे ना असे नाईटे येतात, पांढरे वन येतात. आणि भरपूर ताईंनी दादाने अशा कमेंट केल्या, दादा नाकावर वन येत आहे. तर तुम्ही काय करत जा, ह्या लिंबाचा आहे ना पाला वाटत जा आणि तिथं लावत जा खाजूच्या ठिकाणी. आणि जर तुम्हाला तुमच्या पोटाची काळजी घ्यायची असेल, पोट कधी खराब होऊन द्यायचं नसेल, तर हे फक्त लिंबाचे 2 पानं घ्यायचे आणि आपल्याला सकाळी सकाळी चावायचे आहे, किंवा याचा 1 चमचा रस काढायचा आणि 1 चमचा आपल्याला रस सकाळी प्यायचा आहे. तुम्हाला दवाखान्यात जायची गरजच नाही. आणि खरोखर इथून पुढं जर तुमच्या मुलाचं तुम्हाला भविष्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल, कारण की आजकाल लहान मुलांना, लहान मुलींना कॅन्सरसारखे भरपूर असे खतरनाक आजार होत आहे. पण तुम्ही जर ह्या लिंबाचे 2 पानं खाल्ले किंवा 1 चमचा जर रस काढून पिले ना, तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही. तर चला, मी आता भरपूर असा लिंबाचा पाला घेतो. व्हिडिओ इतका काय सुंदर असणार आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. मेंढ्याला आवडीने खाते आहे भाऊ पाला. मंडळी, माणसांपेक्षा आहे ना प्राणी हुशार आहेत आजकाल. प्राण्यांकडून आपण काहीतरी शिकलंच पाहिजे. ह्या लिंबाच्या पानामध्ये इतके काही जबरदस्त घटक आहेत ना, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल हा घटक आहे या पानामध्ये. तुम्हाला कुठला नाईट असू द्या, गचकरण असू द्या, शरीरावर कुठेही पुरळ येऊ द्या, हा पाला फक्त घ्यायचा, रगडायचा आणि तिथं लावायचा. 3 ते 4 दिवसात तुमचा नाईटा खरूच सगळं दूर होणार आहे. तर चला, मी याचा कसा उपयोग करायचा ना आपल्या केसातील कोंड्यासाठी ते लगेच सांगतो. तुम्ही हा पाला मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. फक्त मिक्सरचं काय असतं, कमी गिअरवर बारीक करा, म्हणजे पाला गरम होणार नाही आणि त्याच्यातले गुणधर्म कमी होणार नाही. मी भरपूर असा पाला घेतलेला आहे आणि मी आता हा पाला बारीक कुटून घेणार आहे. काय तुम्ही शॅम्पू लावता, काय कुठली साबण लावता, हा उपाय फक्त आपल्याला 3 दिवस करायचा आहे. हा जर उपाय तुम्ही 3 दिवस केला, तुम्हाला जेवढं आयुष्य आहे ना तेवढं आयुष्य संपेपर्यंत तुमच्या केसामध्ये कधीच कोंडा येणार नाही. आणि मंडळी, काय होतं, भरपूर जणांच्या डोक्यामध्ये कोंडा होतो आणि ते कंटाळून आहे ना असा वस्तारा मारतात डोक्याला. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये समजतं असे भरपूर आहे ना खापल्या खापल्या आलेल्या असतात आपल्या डोक्याला. आपल्या केसामुळं आणि घामामुळं आहे ना आपल्या डोक्यामध्ये बुरशी आलेली असते. सुरुवातीचा पाला बारीक झाला, मी आणखीन पाला घेतो त्याच्यात. हा पाला तुम्ही पाट्यावर असा सुद्धा वाटून घेऊ शकता. मंडळी, आपला हा दगडी खलबत्ता खूप कामाचा आहे बरं का. भरपूर ताई दादा कमेंट करतात, आम्हाला हा दगडी खलबत्ता भेटेल का. तर आमच्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये भरपूर असे खलबत्ते आहेत. मी लवकरच आमचा जेव्हा कॉन्टॅक्ट नंबर देऊ ना, तुमच्या घरपोच होईल हा दगडी खलबत्ता. त्याच्यामुळं काळजी करू नका. शेतामध्ये सूर्यफूल केलेलं आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये मी शुद्ध लाकडी घाण्यावरचं तेल देणार आहे. आता भरपूर पाला कुटून घेतला आपण. आपल्याला फक्त या पानामध्ये आहे ना 10 ते 20 ml आहे ना पाणी टाकायचं आहे, किंवा अर्धा कप टाकू शकता. म्हणजे काय होतं, ह्या पानाला पाणी सुटतं. हे पानं एकजीव होतात. मंडळी, आपण एक प्लेट घेतली आणि एक आहे ना सुती कापड घेतलेला आहे. हा कडुनिंबाचा पाला आपल्याला आहे ना यामध्ये टाकायचा आहे आणि असं मस्त पिळून घ्यायचा आहे. याचा रस काढायचा आहे आपल्याला. हे बघू शकता. आपल्या डोक्यातील कुठलीच बुरशी आणि कुठलाच कोंडा जिवंत राहणार नाही ह्या कडुनिंबाच्या पानाने. आता आपल्याला काय करायचं, हे असं आहे ना पिळून घ्यायचं आहे. सुरुवातीला असंच दाबून घेतो मी याच्यात. बघू शकता.
भरपूर असा रस निघालेला आहे आपला. एवढा रस पुष्कळ झाला. पूर्ण ताकद एकत्र करून आहे ना याला असं चांगलं पिळून घ्यायचं आहे. भरपूर असा रस निघला. आणि हा चोथा सुद्धा आपल्या कामाचा आहे. हा टाकून द्यायचा नाही. मी याचा उपाय तुम्हाला सांगतो. आणि आपल्या घामामुळे आपल्याला बुरशीचा त्रास होतच असतो. पण ह्या कडुनिंबाच्या पानामध्ये आहे ना अँटीबॅक्टेरियल घटक असतात. जे बुरशीनाशक जेवढे घटक असतात ना आपल्या शरीरावर येणारे त्यांना सर्वांना मात देतात. तर ह्या पानाचा उपयोग तुम्हाला सांगतो. हा पाला आहे ना आपल्या स्वच्छ असा हाताला चोळायचा आहे. आणि चेहऱ्यावरील तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो भरपूर. आता ह्या बघा, जेव्हा सकाळी आपण आंघोळ करू ना हा कोरडा मस्त पाला घ्यायचा. ह्या पाल्यामध्ये मी थोडासा असा रस पण टाकून दाखवतो. आणि मंडळी इतका काय थंड रस निघलेला आहे ना. फ्रीजमध्ये एवढं पाणी थंड नाही होत, एवढं थंड पाणी आहे पानातलं निघलेलं. आणि आपण एकदम नॅचरल पद्धतीने काढलेलं आहे, एकदम निसर्गामधलं. आता मी तुम्हाला हा लेप आहे ना माझ्या चेहऱ्यावर लावून दाखवतो. हे बघा असा मस्त चोळायचा आहे. हे बघा असा. आता मी तुम्हाला हा लेप चेहऱ्याला लावून दाखवला. जेव्हा तुमच्या हातावर पायावर खाजू येईल असे जे वचके येत असतात ना वचके, फक्त ह्या लिंबाचा पाला कुटायचा मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आणि आपल्याला असा लावायचा आहे. आणि उरला मंडळी प्रश्न असा, हे म्हणजे आपल्या केसासाठी अमृत असणार आहे, अमृत. जर तुमचे केस खरोखर खाजत असतील, पांढरे केस असू द्या, डोक्यामध्ये वचकं येत असन, तर बिंदास काय करायचं आहे, सकाळच्या टायमाला आपल्याला चांगली अशी डोक्याची मालिश करायची आहे ह्या कडुनिंबाच्या रसाने. हे बघू शकता. चांगलं असं चुळू 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 घ्यायचं आहे आपल्याला डोकं. भरपूर दादा कमेंट करतात, पांडुरंग दादा तुमचे केस खरोखर काळे आहेत. हे बघा असं. हे बघा माझ्या डोक्यातील केस आहे ना, 2 केस आहे ना या पाल्यामध्ये आले. बघा हे छोटे छोटे, म्हणजे पूर्ण तुमच्या डोक्यातली केस आहेत ना, डोक्याची केस त्याची मालिशच होऊन जाणार. आणि आता याचा फेस तयार होणार आहे बरं का लवकरच. हे बघा असं चांगली रगडू रगडू मालिश करायची आहे. या बघा असं. माझ्या हातामध्ये सुद्धा 4 ते 5 केस आलेले आहे. इकडं 2-3 आणि इकडं 2-3. किती जरी कोंडा असला, आता मी भरपूर महिला बघतोय एकामेकाच्या डोक्यातल्या आहे ना अशा उवा फोडत बसतात, उवा लेडीज महिला. तर त्या उवासाठी एकच नंबर रिझल्ट आहे. जेवढ्या तुम्ही मागाच्या क्रीम आणशान, टूप आणशान, साबणे आणशान ना, तेवढा तुमच्या डोक्यातील कोंडा वाढतच जाणार. पण हा उपाय संजीवनीपेक्षा भारी. आणि हे कडुनिंबाचा रस तर आपल्याला आपल्या केसासाठी अमृतच. हे म्हणजे एवढा जो रस निघलाय ना कडुनिंबाचा, तो लाखो रुपयाचा रस काढलाय मी. त्याचं लाखो रुपये किंमत आहे. कुठं लावा, हाताला, पायाला, छातीला, पोटाला, तोंडाला, कुठं लावा. हे बघा असा. मंडळी मला इतकं काय छान वाटतं ना, आणि मला गर्व आहे तुमच्यावर. तुम्ही गावची चव या यूट्यूब चॅनलला भरपूर असं प्रेम करता, भरपूर मोकळ्या मनाने माझे व्हिडिओ बघता. आणि मी जे निसर्गातील उपाय असतात ना, वनस्पतीबद्दल मला प्रेम आहे, प्रत्येक झाडाबद्दल माझं प्रेम आहे. आता भरपूर असा पाऊस पडन, प्रत्येकाने स्वप्न ठेवा, 1-2 आंब्याचे झाडं, 1-2 जांभळीचे झाडं प्रत्येकाने लावा. जेव्हा निसर्ग राहील तेव्हाच आपलं आयुष्य राहील. आणि आपलं जरी आयुष्य एकदा असलं ना, आपल्या येणाऱ्या पिढ्या आहेत, आपले येणारे लहान मुलं बाळं आहेत, त्यांच्यासाठी निसर्ग टिकून राहिलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोळ्यामध्ये थोडंसं जाऊन द्यायचं नाही. आता तुमच्या पांडुरंग दादामध्ये तर प्रचंड ताकद आहे, मला काही फरक नाही पडत थोडीशी आग झाली तरी. पण थोडं डोळ्यात जर गेलं ना, थोडं डोळ्याची आग होते. मी नेहमीच करत असतो या गोष्टी. आता नवीन व्यक्तीच्या, आता ह्या बघा माझ्या डोळ्यामध्ये थोडासा रस गेलेला आहे. पण मी वारंवार सांगत असतो, आपल्या शरीरामध्ये कुठलेही आजार येण्यापूर्वी आपलं शरीर जागरूक राहिलं पाहिजे. आता माझ्या मांसपेशी तयारसुद्धा झालेल्या आहे ह्या रसाबद्दल. माझ्या डोळ्यात हा जर रस गेला ना, माझी कधीच आग होणार नाही. त्याचं कारण मला ह्या रसाची सवय आहे. तुम्ही सवय करून घ्या.
आज कोंड्याचं कामच झालं समजायचं. तर चला मंडळी, सकाळी आंघोळ जेव्हा करशाल ना, आंघोळीच्या अगोदर हे आपल्याला कडुनिंबाचा रस लावायचा आहे, 2-5 मिनटं थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला फ्रेश आंघोळ करायची आहे. आपल्या तळपायाच्या पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्ही ह्या कडुनिंबाचा रस लावू शकता शरीराला. जर तुम्हाला कुठली खाज आली, जर तुम्हाला कुठला गचकर्ण झाला, जर कुठल्या शरीरावर जर बुरशी आली ना आणि तुमच्या त्वचेला जर एक जरी आजार झाला ना, मग तुमच्या पांडुरंग दादाला जे काही नाव ठेवायचे ना ते ठेवू शकता. तुमच्या शरीरावर कुठलीच एक सुद्धा पुळी येणार नाही. आता भरपूर आपल्या ताई आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना पिंपल्स येत असतात, पुळ्या येत असतात पुळ्या. पण तुम्ही त्या पुळ्यासाठी असा जर कडुनिंबाचा जर लेप लावला, हजारो रुपये खर्च करू नका. निसर्गामध्ये भरपूर झाडं आहेत, भरपूर अशा औषधी वनस्पत्या आहेत. त्या वनस्पत्या तुमच्या शरीराची काळजी घेणार म्हणजे घेणारच. आणि बघा ना, आपल्या त्वचेवर इतके केस असतात ना, हे जे नैसर्गिक उपाय असतात ना आपल्या त्वचेमध्ये जात असतात. मी त्याच्यामुळे वारंवार सांगत असतो, तुम्ही शॅम्पू लावता, साबण लावता, ते घातक केमिकल आपल्या त्वचेमध्ये जात असतं आणि जेवढे काही तुम्हाला आजार नाही ना तेवढे आजार उत्पन्न करत असतं. पण बघा ना, निसर्गाने इतके कडुनिंबाचे झाडं दिलेले आहेत, किती लाखो झाडं आहेत आपल्या शेताच्या बांधावर घरासमोरच असतात. मस्त पाला आणायचा, वाटून ठेवायचा आणि मस्त डोक्याला लावायचा. फक्त काळजी एक घ्यायची, आज बनवलेला पाला तुम्हाला आजच लावायचा आहे. हा पाला आपल्याला स्टोरेज करता येणार नाही, हा पाला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येणार नाही. जर कोणाच्या डोक्यामध्ये भरपूर कोंडा असेल, त्यांनी हा उपाय फक्त 3 दिवस करा, त्यांचा कोंडा डोक्यातून निघूनच जाणार, त्यांना कधी कोंडा होणारच नाही. ज्यांना कोणाला गचकर्ण असन, खरूज असन, नाईटा असन, इसब असन, त्यांनी हा पाला कमीत कमी 4 ते 5 दिवस त्याच्यावर लेप लावा. त्यांची बुरशी परत वाढणार नाही आणि त्यांना कुठलाच खाजूचा आजार होणार नाही. तर चला, मी आता स्वच्छ असं डोकं धुवून घेतो, कारण की आता शरीराला खूप थंडावा भेटत आहे. इतकं काय थंड पडली ना त्वचा डोकं. तर चला, मी मस्त मोटरी खाली जातो आणि हे धुवून काढतो. असं काय आबळ आलंय ना, काळं खाप आबळ आलंय. विहीर येऊ गेलतो तर लाईटच नाही, शेतामध्ये मोटर आहे ना, विहीर आहे तर लाईटच नव्हती. म्हणलं आता नळाखाली धुऊया आपण आपलं डोकं, चेहरा. केसावर कुठले आजार येणार नाही, लवकरातली लवकर पांढरे केस होणार नाही आणि डोक्यामधील कोंडा कायमचा निघून जाईल. मंडळी, इतकं काय थंड वाटत आहे ना, किती उन्हा हा उपाय करून तुम्ही किती उन्हामध्ये हिंडले ना, तुम्हाला अजिबात उष्णता होणार नाही आणि अजिबात अशी चेहऱ्याची आहे ना, तुम्हाला चेहऱ्याला चटके बसणार नाही, स्कार्फ बांधायची गरज नाही. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भरपूर असा ताईंचा दादाचा फायदा होणार आहे. तुमच्या व्हॉट्सअपवर टेटस असेल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ टेटसवर ठेवा. भरपूर तुमचे ग्रुप असतील, त्या ग्रुपमध्ये आजचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे भरपूर जणांचा फायदा होईल. आणि आपल्या व्हिडिओला भरपूर लाईक करा. तुमच्या लाईकमुळं काय होईल, माझा व्हिडिओ आहे ना समोरच्या 10 व्यक्तीपर्यंत पोहोचल. लाईकमुळं काय होतं, 10 व्यक्तींना व्हिडिओ जो दिसायचा आहे ना, तुम्ही जर लाईक केला ना, तो व्हिडिओ 50 जणांना दिसतो. माझी ती एकच तळमळ राहील, माझा आजचा व्हिडिओ बनवून केव्हा फायदा होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर जे केमिकल वगैरे टोपा वगैरे लावता ना, सकाळी सर्वच काही लावतो आपण. आपली पार कोलगेटपासून टूथपेस्टपासून सुरुवात असती तर संध्याकाळपर्यंत आपल्या शरीरावर सगळा खर्चच खर्च. इतका काय खर्च करतो ना आपण आपल्या शरीरावर, पावडर, कोलगेट, पण तो खर्च करूनही सुद्धा आपलं शरीर आजारी पडत आहे. सुरुवातीला आपल्या भारत देशामध्ये कुठले केमिकल नव्हते, कुठल्या कंपन्या नव्हत्या, कुठले प्रोडक्ट नव्हते, पण निसर्गातील जे झाडं आहेत ना ते अजून पण टिकून आहे. शेवटी माणूस जातो, कंपनी जाते, त्याचं प्रोडक्ट जातं, पण निसर्गातील झाडं आणि निसर्ग असा खंबीरपणे टिकून आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त झाडं लावा आणि जास्तीत जास्त जे निसर्गातील आयुर्वेदिक वनस्पत्या आहेत, आयुर्वेदिक झाडं आहेत, त्याची माहिती तुमच्या येणाऱ्या पिढीला नक्की सांगायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगायचं विसरलो, प्रत्येकाने एक कडुनिंबाचं झाड आपल्या दारामध्ये लावा, म्हणजे लावाच. तर त्याचा काय फायदा होईल, त्यांचे लाखो रुपये वर्षाला वाचतील. तुमच्या दारासमोर जर कडुनिंबाचं झाड असलं, सकाळी लवकर उठायचं, कडुनिंबाची काडी तोडायची, त्यांनी दात घासायची, साबण नाही आणायची, काही नाही, सगळं शरीराला असं लावायचं आणि मस्त आंघोळ करायची
आणखीनही पण भरपूर फायदे आहेत, पण आपला व्हिडिओ वारंवार मोठा होत असतो, तुमच्या कमेंट येतच असतात. त्याच्यामुळं मंडळी, जर तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील, कुठल्या आजारावर व्हिडिओ बनवा, ह्या आजारावर व्हिडिओ बनवा, त्या आजारावर व्हिडिओ बनवा, तुमचे बिंदास कमेंट बॉक्समध्ये आहे ना मला तुमच्या समस्या मांडत जा, तसे मी व्हिडिओ बनवत जाईन. आता भरपूर ताईंनी दादानी ह्याच कमेंट केल्या, त्या दादा केसातील कोंड्यासाठी उपाय सांगा, त्याच्यामुळं मी आजचा हा व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर चला मंडळी, आठवणीने आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की स्टेटस ठेवा आजच्या व्हिडिओचा. तर चला मंडळी, अशाच एका नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.